तर ही थेट दृश्य आपण पाहतोय दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केलं जातं। या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा हे आंदोलन केलं जातंय। दिल्लीच्या जंतर मंतरवरील ही दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन केलं जातंय। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये सुद्धा कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केलेले होते आणि त्यानंतर थेट दिल्लीमध्ये आता जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जातंय। मोठ्या संख्येने कॉकरोच जनता पार्टीचे हे सगळे कार्यकर्ते सदस्य आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय। भारताचा तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन काही पोस्टर सुद्धा झळकवले जात आहेत। कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जातंय। नीट पेपर फुटीच्या या संदर्भात कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। अभिजित दिपके यांनी परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र सुद्धा पाठवलेलं होतं आणि त्यानंतर दिल्लीच्या जंतर मंतरवर हे आंदोलन आता केलं जातंय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी या आंदोलनाची भूमिका आता घेण्यात आलेली आहे। दिल्लीमधील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर दिल्लीच्या जंतर मंतरवरील ही थेट दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।